3 षटकांचा असेल. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज निलेश. जय मरी माता सुसरवाडी संघकडनं आणि सलामीला फलंदाज आपण पाहतो रमेश आणि मंगेश या बॅटरची जोडी. गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज निलेश. याच मात्र पहिलाच बॉल फुल टॉस बॉल, त्यावर मात्र क्षेत्ररक्षक आहे, त्यावर मात्र अप्रतिम झेल आणि धक्का क्रमांक मात्र लागतोय पहिला. रमेश इज गॉन. पहिला मात्र हद्र लागतोय ओळाची वाडी या संघाला रमेश या बॅटरच्या माध्यमातून. षटकातील पहिलाच बॉल कुठेतरी अपयशी ठरला बॅटर रमेश आणि कुठेतरी चांगलासा झेल आणि धक्का क्रमांक मात्र पहिला लागतोय रमेश या बॅटरच्या माध्यमातून. त्याची जागा सांभाळण्यासाठी बॅटर देवा हा फलंदाज. षटकातील दुसरा बॉल, त्यावर मात्र अतिशय सुरेखा बॅक टू बॅक मात्र दुसरा चेंडू अतिशय सुरेखा तळतोय गोलंदाज निलेश. षटकातील पुढील बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस देखील बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र अतिशय सुरेखा तळतोय. नक्की त्याचा कुठेतरी कमबॅक करतो गोलंदाज निलेश. आणि जर जिंकायचं असेल तर नक्की त्याचा आई गावती ओळाची वाडी संघाला कुठेतरी चौकार आणि षटकार हे रनांची कुठेतरी आतुरता असेल तरच आपल्या डावाचा डोंगर उभारला जाईल. षटकातील पुढील बॉल, याच मात्र फुलटॉस बॉल आडव्या बॅटने पटकन सजवलाय क्षेत्ररक्षक आहे, त्यावर मात्र एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट आणि बघता नक्की 2च धावा कंप्लीट. आता मात्र षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश तयार, त्याचा मारा करेल देवा. याच मात्र खोलवा टप्प्याचा बॉल होता, विस्टाविक झाला, क्षेत्ररक्षक आहे, त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. आणि तिसरीचा प्रयत्न परिणामी नक्की त्याचा 2च धावा. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल, त्याचा मारा करेल देवा हा फलंदाज. याच मात्र मिस टायमिंग झाला, क्षेत्ररक्षक आहे, परिणामी क्षेत्ररक्षकाच्या दस्तक पे बस्तक हा ठोकलाय षटकार. नक्की त्याचा षटकाराने मात्र षटक समाप्त. या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 10 या आकड्यावर. चला पटापट षटक क्रमांक दुसऱ्याला मात्र सुरुवात होत्या. गोलंदाज XYZ, त्याचा मारा केला रमेश. याच मात्र पहिला चेंडू कुठे अतिशय खराब हातोडतोय, खराब चेंडूने मात्र सुरुवात करतोय गोलंदाज रमेश. राईट अप मोर द विकेट गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज आपण पाहतो सुसरवाडी संघाकडनं XYZ. चला पंच घाई करा. क्वालिफाय मॅच आपण पाहतो बेस वर्सेस बेस सुसरवाडी विपक्ष मुळाची वाडी. याच मात्र फुल ओव्हर फुल टॉस बॉल, त्यावर मात्र चांगला प्रहार, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि बघता 2 धावा देखील कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न परिणामी नक्की 2 धावेवर मात्र समाधान मात्र नाही. 2 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 13 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही बॉल शिल्लक. यावेळी देखील फुल टॉस बॉल, गॅप शिल्लक, चेंडू ढकलून दिला, परिणामी शोधला, गॅप लावलाय, माफ चेंडू बंदरापात जाऊन आदळतो आमच्या भगव्या पट्ट्याला. हा येतो नशिबाचा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 17 या आकड्यावर. षटकातील अजूनही मात्र काही चेंडू शिल्लक. अतिशय सुरेख पद्धतीचे मात्र आतापर्यंत फलंदाजी आपण पाहतो उळाची वाडी या संघाकडनं.
यास मात्र मंगीशा फलंदाज मात्र बाद होत आहे. शीड मात्र सरळ जाऊन होतो थ्री स्टंपर धक्का क्रमांक मात्र लागतोय दुसरा उळाची वाडी या संघाला. अजूनही षटकातील मात्र 3 चेंडू शिल्लक असलेले गोलंदाज आपण पाहतोय. माधव हा गोलंदाज न्यू बॅटर दाखल झालाय तुळशीराम. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. त्याचा मारा करेला तुळशीराम. चला पंच घाई करा. बेस वर्सेस बेस आपण हा संध्याकाळच्या क्षेत्रात मध्ये सामना रंगतो या साई स्पोर्ट चषका आता क्वालिफायचा मॅच. ओळाची वाडी विपक्ष जी मरी आता सुसरवाडी त्यावर मात्र हा इथं तेवढा बॉल निर्धाव. आता मात्र षटकातील शेवटचे 2 चेंडू असतील गोलंदाज आपण पाहतोय माधव. त्याचा मारा करेला तुळशीराम हा फलंदाज. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल तुळशीराम. या खोलवा टप्प्याचा बॉल होता मिस टायमिंग झाला क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करून चेंडू सीमारेषा पार. देखील नशिबाचा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 21 या आकड्यावर. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल गोलंदाज माधवचा. षटकातील शेवटचा बॉल त्याचा मारा करेल तुळशीराम. याच माझा खोलवा टप्प्याचा बॉल होता त्यावर मात्र ताकदीचा क्षेत्ररक्षण दुसरीचा प्रयत्न. परिणामी एकच धाव आणि या एक धावेने धावफलक मात्र 22 या आकड्यावर. आतापर्यंत 2 षटकांचा वाजवी खेळ मात्र संपुष्टात येतो या क्वालिफाय मॅच मध्ये आणि त्या 2 षटकामध्ये धावसंख्या रचल्या गेल्या 22 या आकड्यावर आणि त्यावर मात्र 2 गडी बाद. आई गावदी ओळाची वाडी या संघाचा आपण सामना पाहतो. निलेशीला जे मरीमाता सुसरवाडी विपक्ष आई गावदेवी ओळाची वाडी बेस वर्सेस बेस काटे की टक्कर बिग मुकाबला क्वालिफाय मॅच या संध्याकाळच्या क्षेत्रात माझा सामना रचतोय. आणि आता मात्र या डावातील शेवटचा षटक असेल ते षटक हातात गोलंदाज XYZ. यावेळेस मात्र ब्लॉकोनचा वापर केला होता त्यावर मात्र चांगलासा प्रहार. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 24 या आकड्यावर. अजून षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार त्याचा मारा करत तुळशीराम. या आडव्या बॅटने पटका सजवला क्षेत्ररक्षक आहे. परिणामी क्षेत्ररक्षक हाताला ब्रश करून चेंडू सीमारेषा पार षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 30 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार त्याचा मारा करेल तुळशीराम. याच मात्र लोवर फुल टॉस ऑन साईडला पटका सजवला क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का? परिणामी नकद 2च धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 32 या आकड्यावर. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. याच मात्र फुल टॉस बॉल. परिणामी फुल टॉस वर मात्र वसूल करताना क्षेत्ररक्षक थोडा फंबल झालाय त्यावर मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का? आणि त्यावर मात्र बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट. या 3 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 35 या आकड्यावर. षटकातील आता मात्र शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील आणि या डावातील देखील शेवटचे 2 बॉल शिल्लक. त्याचा मारा करेल देवा हा फलंदाज. याच मात्र फुल टॉस बॉल मिस टायमिंग झाला क्षेत्ररक्षक आहे. परिणामी शेवटच्या मुवमेंटला स्टॉप केलाय तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल धावफलक मात्र 38 या आकड्यावर. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस देखील फुल टॉस बॉल सुडी एक तडाखा परिणाम हवं सट्टा विग्रह क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र दुसरीचा प्रयत्न झालाय. बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि त्यावर मात्र तिसरी धाव घेण्याच्या नादात कुठेतरी धाव बाद होता आणि षटक समाप्त. आणि या 3 षटकामध्ये धावसंख्या रचले गेल्या 40 आणि 18 चेंडू 41 धावांचं समीकरण असेल जय मरीमाता सुसरवाडी या संघासमोर.
चला निलेश जय मारी माता सुसरवाडी संघ चला त्वरित मैदानाच्या बाहेर पडा आणि आई गावदेवी वळाचीवाडी संघ आपणास विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्या त्वरित. अठरा चेंडू आणि 41 धावांचे समीकरण असेल जय मारी माता सुसरवाडी या संघ समोर. चला आई गावदेवी ओळाची वाडी संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. आणि सामन्याचं देखील चला ओळाची वाडी संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. 18 चेंडू आणि 41 धावांचं समीकरण चेस करावं लागेल जय मारी माता सुसरवाडी या संघाला तरच कुठेतरी या टॉप 6 मध्ये प्रवेश करेल. अतिशय सुरेख सामना आपण पाहतोय या सदकाळच्या क्षेत्रात. मात्र आमच्या नक्कीच आमचे प्रेक्षक राजे देखील या सामन्याची मात्र कुठेतरी मजा लुटताना आपण पाहतोय. दरम्यान 18 चेंडू आणि 41 धावांचं समीकरण चेस करावं लागेल आणि ते समीकरण चेस करण्यासाठी इवन जोडी मात्र मैदानात दाखल झाली निलेश आणि XYZ. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज रवी. निलेश टू रवी. चला पंच सुरुवात करा. पंचाचा इशारा येतोय ग्रीन सिग्नल. नमस्कार सामन्याला मात्र सुरुवात. पहिला षटक रवी टू निलेश. 18 चेंडू 41 धावा. षटकातील पहिलाच बॉल त्याचा मारा करेल. पहिला चेंडू मात्र अवंतर. सुरुवात मात्र खराब केली गोलंदाज रवीने. शेवट देखील कसा असेल येणारी वेळ मात्र सांगून जाईल. षटकातील पुढील बॉल यावेळेस देखील बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र खराब हाताळतात. नक्की तर या खराब चेंडूने दाफलक मात्र दोन्ही आकड्यावर. षटकातील पुन्हा एकदा गोलंदाज रवी त्याचा मारा करेल निलेश. या देखील खुला टप्प्याचा बॉल त्यावर मात्र हवं तसं टायमिंग जितकी उंची तितकं चेंडू मात्र चूम अंतर. हा टोकला निलेशच्या बॅटमधनं षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 8 या आकड्यावर. अतिशय सुरेख फलंदाज आपण पाहताय. नक्की दादा जिकडे वारा तिकडे मारा आपण पाहताय निलेश या बॅटरच्या माध्यमातून. पहिला षटकार येतोय. अजूनही षटकातील मात्र काही चेंडू शिल्लक. रवी पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज असेल रवी त्याचा मारा करेल निलेश हा फलंदाज जय मारी माता सुसरवाडी संघाकडनं. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल. यावेळेस देखील खोला टप्प्याचा बॉल होता आणि चेंडू येतोय निर्धाव. नक्की त्याचा हा येतोय डॉट बॉल. धावफलक मात्र 8 या आकड्यावर. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज रवी त्याचा मारा करेल निलेश हा फलंदाज. या देखील लोवर फुल टॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न झालाय. परिणामी एकच धाव. या एक धावेने धावफलक मात्र 10 या आकड्यावर 9 या आकड्यावर. षटकातील अजूनही मात्र 3 चेंडू असतील आणि आता फलंदाज आपण पाहतोय अक्षय हा फलंदाज. नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये या साईज फूड चषकाच्या ठोकरवाडी या गावात या मैदानावर कुठेतरी नाव कोरण्याचा प्रयत्न चालू आहे ओळाचीवाडी आणि या निलेश जय मरीमाता सुसरवाडी संघाचा. परिणामी या एक हरणार आणि एक जिंकणार. याच मात्र खुला टप्प्याचा बॉल होता त्यावर मात्र चेंडूला सन्मान अक्षय देतोय हा फलंदाज. हा येतोय डॉट बॉल. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील
त्याचा मारा करेल अक्षय फलंदाज. पुढील बॉल त्याचा मारा करेल अक्षय. या खोला टप्प्याचा बॉल होता, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे परिणामी या क्षेत्ररक्षक त्यावर मात्र झेल मात्र कॅरी करता आलं नाही या आणि 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट. आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक 11 या आकड्यावर. आता मात्र या पहिल्या षटकातील शेवटचा बॉल असेल आणि त्याचा मारा करेल अक्षय फलंदाज. अगदी पाहायला गेलं तर सलामीची जोडी मात्र अजूनही मैदानात आपण पाहतोय. जय मरीमाता सुसरवाडी संघाकडनं 5-11. धावफलक 11 आकड्यावर. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस देखील हवं तसं टायमिंग, जिकडे वारा तिकडे मारा. अक्षय देखील पुन्हा एकदा ठोकलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 17 या आकड्यावर. चला पंच, सामन्याला विलंब नको. आपल्याकडे वेळ मात्र निघून गेला. नक्की त्याचा षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज तुळशीराम, त्याचा मारा करेल निलेश फलंदाज. सलामीची जोडी मात्र अजून या जय मरीमाता सुसरवाडी संघाकडनं तैनात आहे मैदानाच्या आतमधनं. याच मात्र खोला टप्प्याचा बॉल होता, त्यावर मात्र हवं तसं टायमिंग, जितकी उंची तितका अंतर. चेंडू मात्र चूम अंतर. हा पुन्हा एकदा सलगचा दुसरा षटकार नीलेशच्या बॅटमधनं. हा इथं 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 23 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर कुठेतरी षटकाराने स्वागत करतोय फलंदाज निलेश तुळशीराम या गोलंदाजाचा. षटकारातील पुढील बॉल. याच मात्र फुल टॉस, त्यावर मात्र फुल टॉस वसूल करतोय फलंदाज निलेश. सलगचा 3रा षटकार. अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतो आतापर्यंत निलेश या बॅटरच्या माध्यमातून जय मरीमाता सुसरवाडी संघाकडनं आणि धावफलक 29 या आकड्यावर. षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, त्याचा मारा करेला निलेश. यावेळेस मात्र कुठेतरी गडी बाद होता. चेंडू पडल्या पडल्या कुठेतरी बॉलाने घेताना सरळ जाणून आदळतोय. त्रिस्टंपावरनी धक्का क्रमांक मात्र लागतोय पहिला. 9 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण असेल आता मात्र जय मरीमाता सुसरवाडी संघासमोर. 9 चेंडू आणि 12 धावा. नऊ चेंडू आणि 12 धावा. न्यू बॅटर दाखल झालाय गणेश हा फलंदाज. षटकातील पुढील बॉल. याच मात्र सेन्सिबल क्रिकेट कार्पेटच्या साह्याने पटकन सजवला. 1 धाव कंप्लीट दिसण्याचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 31 या आकड्यावर. समीकरण मात्र काही क्षणाला आणि वेळोवेळेला बदलतंय. म्हणजे नक्कीच सुसरवाडी संघाकडनं. परिणामी हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्षणाला बदलणारा खेळ म्हणजे आपण पाहतोय क्रिकेट. षटकातील पुढील बॉल. त्याचा मारा करेल निलेश गणेश फलंदाज. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन. चेंडू मात्र आमच्या मंचाला सलामी देत चाललाय. पुन्हा एकदा गणेशच्या बॅटमधून पहिला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 37 या आकड्यावर. आता मात्र 4 धाव्यांची गरज असेल. 7 चेंडू आणि 4 धावा. जय मरीमाता सुसरवाडी संघात 7 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस देखील खुला टप्प्याचा बॉल. त्यावर मात्र सुरेख तडाखा आणि गणेशच्या बॅटमधनं हा विजयी फटका आणि टॉप 6 मध्ये मात्र 3ऱ्या दिवसातील संघ प्रवेश करतोय जय मरीमाता सुसरवाडी संघ. बट हाडला काही गावदेवी ओळाचीवाडी संघ.